अनेक पैलवान ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये मिलिटरीचे तयार झाले असे हनुमंतराव गायकवाड पंच म्हणणार. तर ही कुस्ती कैलासवासी जयवंतराव बाबूराव गायकवाड इनामदार पाटील यांच्या स्मरणार्थ उमेश दादा ज्ञानेश्वर गायकवाड इनामदार पाटील नगरसेवक व दिनेश दादा ज्ञानेश्वर गायकवाड इनामदार पाटील यांच्या वतीनं 1,61,000 रुपये नामा कुस्ती लागते. आणि पुरंदर केसरी कुस्ती स्पर्धा पुढच्या महिन्यात संपन्न होणार आहे. पुरंदरला आमदार संजय काका जगताप यांच्या वतीनं आयोजित स्पर्धा. हो 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 सलामी द्या दोघं पद. चला आबा प्रकाश नगरसेवक साहेब आणि सगळे मान्यवर मंडळी हाताला हात लावा. हाताची घडी नाही घालायची. मैदानात आलोय आपण. नगरसेवक उमेश दादा ज्ञानेश्वर गायकवाड इनामदार पाटील आणि दिनेश दादा ज्ञानेश्वर गायकवाड पाटील इनामदार पाटील यांच्या वतीनं महाराष्ट्रातली एक तगडी कुस्ती लागते. आणि कुस्तीला 1.25 वर्षानंतर ही कुस्ती मुंडवाकरांना जोडली. हर्षवर्धन सदगीर समोर ती कुस्ती जोडलेली होती, पण हर्षदच्या पायाला हाताला दुखापत झाली परवा दिवशी, म्हणून त्याच्या जागेवरती महेंद्र गायकवाडांची कुस्ती या ठिकाणी टिपलेली आहे. कुस्तीला सुरुवात झालेली आहे. दोन्ही पायाला काळं निकॅप लावलेला प्रकाश बनकर, सोलापूर जिल्ह्यातला माळशिरस तालुक्यातला मांडव्याचा पैलवान. 1987 सालचे महाराष्ट्र केसरी तानाजी बनकर आबा यांचा तो पुतणे गंगावेस तालमीला सराव करतो. वस्ताद विश्वासदादा हरगुले यांचा पट्टा आहे. तर समोरचा महेंद्र गायकवाड हा सोलापूर जिल्ह्यातला मंगळवेढा तालुक्यातला शिरशीचा पैलवान आहे. काकासाहेब गायकवाड यांचा पुतणे. 2022ला अहिल्यानगरला छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धा झाली आणि त्या शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये तब्बल 1.5 किलो सोन्याची चांदीची गदा मिळवणारा हा पैलवान. टाळ्या करा सर्वांनी. सोन्याची गदा, चांदीची नाही, सोन्याची 1/2 किलो पावतीची गदा दिलेली आहे. असा एकमेव इतिहासामधला सोन्याची गदा जिंकणारा पैलवान हा महेंद्र गायकवाड. आज 1 ग्रॅम सोनं घ्यायचं म्हणलं तर अवघड झालं. याच्याकडं 1/2 किलो सोन्याची गदा आहे. या कुस्तीनं दिलं, या लाल मातीनं दिली. शबास. अशी तुफानी कुस्ती चालू झालेली आहे. प्रकाश बनकर विरुद्ध महेंद्र गायकवाड हा आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाला सराव करतो. अर्जुनवीर पुरस्काराचे मानकरी काकासाहेब पवार, गोविंद तात्या पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. तुफानी कुस्ती, महाराष्ट्रातली अव्वल दर्जाची कुस्ती. दोन्ही पैलवान महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये फायनल पर्यंत धडक मारलेले पैलवान आहेत. अमित दादा पवार यांच्या मनाला आनंद वाटून, आमच्या कुस्ती कॉमेंट्रीचं कौतुक करून मी कुस्ती निवेदक युवराज केचे आणि माझे सहकारी मित्र हंगेश्वर दायगुडे सर आमच्यासाठी 1,000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. शुभम अप्पासाहेब गायकवाड पाटील यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी 1,000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. इतर खेळाची कॉमेंट्री आणि कुस्तीची कॉमेंट्री यात फरक आहे. कुस्तीची कॉमेंट्री ही वस्तुस्थिती समोर काय चालू आहे योग्य टायमिंगला आठवावं लागतं. त्याबद्दल काय बोलायचं, कसं बोलायचं वटवावं लागतं. नंतर प्रेक्षकापुढं पटवावं लागतं. काय अंगलोट आलं तर मिटवावं पण लागतं. आलेल्यापैकी कोण मुक्क नाही, सगळ्याला बोलता येतं, पण त्या बोलण्यात काय दम असावा लागतो, दर्द असावा लागतो, तेव्हा हे शक्य होत असतं. गणेश भाऊ लोणकर महाराज चॅम्पियन गोकुळ वस्ताद तालमीचे पैलवान, रोस्तोमैन हरिचंद्र बिराजदार मामांचे पटशिष्य गणेश भाऊंच्या मनाला आनंद वाटून आमच्या कुस्ती कॉमेंट्रीचं कौतुक करून आमच्यासाठी 2,000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. खरोखर मगाशी सांगितलं, ज्यांना हरिचंद्र बिराजदार मामांसारखे गुरु लाभले ते खऱ्या अर्थानं भाग्यवान. पैलवान कसा असावा आणि वस्ताद कसे असावेत, निष्कलंक चारित्र्य आणि धवल कीर्ती म्हणजे हरिचंद्र बिराजदार मामा. शुभम भैया अप्पासाहेब गायकवाड यांच्या गायकवाड पाटील यांच्याकडूनही उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी 1,000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. रामलिंग मुदगड नावाचं गाव
हरिश्चंद्र बिराजदार मामांचं लातूर जिल्ह्यातलं 9वी 10वीच्या वयात असताना कोल्हापूरच्या शाहू विजय गंगावीस तालमीमध्ये रुजू झाले. ज्या शाहू विजय गंगावीस तालमीचा प्रकाश बनकर आखाड्यात लढतोय, राजेश्री शाहू राजांनी बांधलेली शाहू विजय गंगावीस तालीम, त्यावेळेस त्यांना वस्ताद होते या महाराष्ट्राचा पहिला डबल महाराष्ट्र केसरी गणपत खेडकरांना. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सराव चालू केला. 29 नोव्हेंबर 1969ला लातूर मुक्कामी महाराष्ट्र केसरीची गदा घेतली. पुढं रुस्तुम हिंद झाले. या महाराष्ट्राचा पहिला राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेता होण्याचा बहुमान 1972ला मिळवला हरिश्चंद्र बिराजदार मामाने. स्वतःची पैलवानकी संपली, लाल मातीपासून दूर झाली नाहीत. गोकुळ वस्ताद तालमीचा कार्यभार हातामध्ये घेतला. अनेक पैलवान घडवले हरिश्चंद्र बिराजदार मामाने. 6 महाराष्ट्र केसरी घडवले. विनोद लोणकर यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. बाळासाहेब लोणकर यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. हरिश्चंद्र बिराजदार मामांचा पहिला महाराष्ट्र केसरी पैलवान तानाजी बनकर, जो मैदानमध्ये प्रकाश बनकर लढतोय त्या प्रकाश बनकर पैलवानचे चुलते. 1987 साली. दुसरे महाराष्ट्र केसरी पैलवान छोटा रावसाहेब मगर 1988 सालचे महाराष्ट्र केसरी. पुढं पैलवान दत्ता गायकवाड महाराष्ट्र केसरी झाले. पैलवान राहुल काळभोर महाराष्ट्र केसरी झाले. पैलवान चंद्रहास निमगिरे पैलवान महाराष्ट्र केसरी झाले. पैलवान विकी बनकर महाराष्ट्र केसरी झाले. 6 महाराष्ट्र केसरी घडवले. पवन बेंद्रे महाखेल उपस्थित झालेले आहेत. पवन बेंद्रे सरांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. काकासाहेब पवार, राहुल नाना आवारे यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अनेक पैलवान घडवले हरिश्चंद्र बिराजदार मामाने. रणजित नलवडे पैलवान, रवींद्र पाटील पैलवान, कितीतरी नावं घेता येतील. शेकडो पदकं खोऱ्याने वडणारी तालीम म्हणून गोकुळ वस्ताद तालमीचा दबदबा या महाराष्ट्रामध्ये होता. एक काळ होता महाराष्ट्र केसरीच्या अधिवेशनमध्ये फाईट असायची. वसंतदादा कुस्ती केंद्र आणि गोकुळ वस्ताद तालीम. 30 नंबर अधिवेशनामध्ये पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या नंबरमध्ये गटामध्ये नंबर असायचे गोकुळ वस्ताद तालमीचे. दिवस निघून गेले पण आठवणी खऱ्या अर्थानं मनात राहिल्या. आज हरिश्चंद्र बिराजदार मामांच्या नावाची आठवण या ठिकाणी खऱ्या अर्थानं होते. या लाल मातीच्या माध्यमातून त्यांची नावं अजरामर आहेत. मरावे परी कीर्तिरूपी वरावे. कीर्ती रूपाने खऱ्या अर्थानं नावं जिवंत राहिली पाहिजे. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे, पण जीवनात येऊन कीर्तिमानी केलेली ती कीर्तिमानी खऱ्या अर्थानं पाठीमागं राहत असते. येताना कुणीच काही आणलेलं नाही आणि जाताना आतापर्यंत कुणीच काही नेलेलं नाही, पण जीवनात जे काम केलेलं आहे ते काम इतरांसाठी तर प्रेरणादायी असेल तर खऱ्या अर्थानं आठवणी मागं उरत असतात, आठवणी पाठीमागं राहत असतात आणि त्या आठवणींना उजाळा मिळत असतो. ही वस्तुस्थिती आहे. अमोलाबा मदने यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. कुस्ती करा पैलवान. पुढच्या कुस्तीचे पैलवान माऊली कोकाटे आणि दादा शेळके पैलवान तयार राहा. हा, अरे इकडं शेवटच्या 2 कुस्त्या राहिल्यात, सिंगल होतील. यस, नो प्रॉब्लेम. कुस्ती करा प्रकाश आणि महेंद्र. महाराष्ट्र केसरी नंतर, नगर अधिवेशनानंतर हे दोन्ही पैलवान पहिल्यांदा समोरासमोर उभे राहिलेले आहेत. ज्या हरिश्चंद्र बिराजदार मामांना गंगावेसला सराव करून महाराष्ट्र केसरी झाले त्या गंगावेस तालमीचा प्रकाश बनकर आणि ज्या बिराजदार मामांच्या तालमीमध्ये तयार झाले काकासाहेब पवार त्यांचा पट्टा हा महेंद्र गायकवाड. अशी कुस्ती चालू आहे. एका अर्थानं बिराजदार मामांच्या गुरुबंध म्हणलं तर वावगं ठरणार नाही प्रकाश बनकरला आणि त्यांच्या शिष्य काकासाहेब पवार त्यांचा पट्टा महेंद्र गायकवाड. अशी कुस्ती चालू आहे. शबास महेंद्र. गोकुळ वस्ताद तालीम. गोकुळ वस्ताद तालमीला गोकुळ वस्ताद नाव कसं पडलं याचा एक रंजक इतिहास आहे. हलगीवाले चला जरा. शबास. हो, गोकुळ वस्ताद तालमीला गोकुळ वस्ताद नाव का पडलं त्याचा एक रंजक इतिहास आहे. तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. गोकुळ कुंभार नावाचे सदग्रस्त मराठवाड्यामधून जालन्यातून पुण्यामध्ये आले व्यापारासाठी. गोविंद त्या
गोकुळ कुंभार पुण्यामध्ये आले. किराणा मालाचे भुसाराचे व्यापारी होते. मंडईला व्यापार करायचे. स्वतः चांगले पैलवान होते. भवानी पेठेत पुण्याची गावची छोटी तालीम होती, पण ती तालीम मोडकळीस आली होती, पडायला लागली होती. गोकुळ कुंभार जे व्यापारी होते त्यांनी स्वतःच्या स्वखर्चामधून त्या तालमीचा जीर्णोद्धार केला आणि ती तालीम तिथली भागातली पोरं भवानी पेठ असेल आजूबाजूच्या पेठातली पोरं यायला लागली आणि सराव करायला लागली. आणि त्यांच्या मृत्यूनंतर ती तालीम गुरुवर्य गोकुळ वस्ताद तालीम म्हणून प्रसिद्ध झाली. त्या मूळ तालमीला खऱ्या अर्थानं नावारूपाला आणलं गोकुळ कुंभार नावाच्या सदग्रहस्थानं, म्हणून त्या तालमीला गोकुळ वस्ताद नाव पडलं. आणि बिराजदार मामा पुण्यामध्ये आले, त्याची रंजक कथा आहे. बिराजदार मामा कोल्हापूरहून पुण्यामध्ये कुस्ती मैदानासाठी यायचे. फुरसुंगीचं मैदान त्यांचं ठरलेलं असायचं. इकडे खराडीला मैदानला यायचे. पंढरीनाथ अण्णा पठारे जे आता 12 तारखेला मैदान होते खराडीला, पंढरीनाथ अण्णा पठारेंनी गळ घातली की बिराजदार मामा तुम्ही आता कुस्तीतनं थांबताय तर पुण्यात थांबा आणि गोकुळ वस्ताद तालमीत पोरं घडवा. लागेल ती आर्थिक मदत मी करायला तयार आहे. आणि पुन्हा एकदा गोकुळ वस्ताद तालमीचा जीर्णोद्धार घडून आणला पंढरीनाथ अण्णा पठारे खराडीचे शेजारचे. आणि खऱ्या अर्थानं मामांच्या पाठीमागे आर्थिक ताकद उभी केली आणि मामांनी सुद्धा निराश केलं नाही आणि अनेक पैलवान घडवले बिराजदार मामांनी. हा इतिहास आहे. ज्यावेळेस काकासाहेब पवारांनी निर्णय घेतला की मला पुण्यात तालीम काढायची, त्यावेळेस सुद्धा पाठीचा कणा म्हणून उभे राहिले पंढरीनाथ अण्णा पठारे. आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला अनेक आंतरराष्ट्रीय पैलवान, महेंद्र गायकवाड सारखा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पैलवान, हर्षद सदगीर सारखा महाराष्ट्र केसरी, असे कितीतरी पैलवान त्या तालमीला तयार करण्याचं काम काकासाहेब गोविंद तात्या पवार आणि शरद पवार करताय. शबास. आणि दरम्यान कुस्ती कडेला टाळ्या करा किंवा जरा दोघांसाठी. महाराष्ट्रातली एक हाय व्होल्टेज कुस्ती म्हणतात या कुस्तीला. महाराष्ट्र केसरीला माती विभागामध्ये ही कुस्ती सेमीफायनल आली होती आणि निकाल सगळ्याला परिचित आहे. नसल त्याने गुगल करून तो बघा. आज पुन्हा एकदा 6 वर्षानंतर ही पोरं समोरासमोर ठाकलेली आहे. आणि शुभम आप्पासाहेब गायकवाड इनामदार पाटील यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी 1000 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद शुभम दादा आप्पासाहेब इनामदार पटेल. अशी खट आणि काटा कुस्ती. आणि आज या पैलवानांच्या रूपानं साक्षात बजरंग बली हजर आहे. शरण शरण जी हनुमंता तुझं आलो श्रीराम होता, काय त्या भक्तीच्या वाटामध्ये दावाव्या सोबटा, शूर आणि धीर स्वामी काजी सादर तुका मना रुद्रांजनीच्या सुकुमरा. असा बजरंग राय या ठिकाणी हजर आहे. एकदा सर्वांनी हात वर करून बजरंग बलीचा जय जयकार करूयात. एक नाम तत्व दृढ धरी रे मना, हरिसी करना येईल तुझी, ते नाम सोपारे रामकृष्ण गोविंद, वाचाशी सदा जपे आधी, नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वायानिक पंथा जाऊ नको. परमेश्वराचं नाव घेताना मी पण बाजूला सरा आणि एकदा सगळ्यांना हात वर करा. जे जे हात वर करणार नाही देव त्याला पुढच्या जन्मी हात देणार नाही. आणि जो जय म्हणणार नाही त्याला जीभ नाही, मुक्क होताल मुक्क. हात वर करा. बोलो बजरंग बली की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, क्षेत्रपाल काळ भैरवनाथ महाराज की, भारत माता की, नमो पार्वती पते हर हर महादेव. धन्यवाद. अवघ्या दुमदुमली मुंडवा नगरी असं हे कुस्ती मैदान. आता याच्यासाठी केला होता अट्टहास. याच साठी केला होता अट्टहास. आजी सोनियाचा दिनो, वर्ष अमृताचा घनो. आज सोन्याचा दिवस मुंडवाकरांनी आणलेला आहे. आणि उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी आप्पासाहेब गायकवाड इनामदार पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस. बोला भैया साहेब. आता तुम्ही एवढं बोलले, इथं बसलेल्या प्रेक्षकांना भार्गव गावकऱ्यांना वाटत असेल हा बोलणारा कोण आहे, हा निवेदक कोण आहे. पण तुमची ओळख मी करून देतो. हे कुस्ती निवेदक हंगेश्वर दायगुडे सर. गेले 2 ते 3 वर्ष या आपल्या गावामध्ये ह्या उत्सवामध्ये ते सहभागी होतात. हंगेश्वर दायगुडे हे FC कॉलेजचे स्टुडंट आहेत
आणि एक चांगले पैलवान सुद्धा आहेत. त्यांची डिग्री मला माहीत नाही, परंतु हंगेश्वर दायगुडे सर या FC कॉलेजचे स्टुडंट आहेत आणि तेच तुम्हाला त्यांची डिग्री सांगतील. बरेच IT मधली मंडळी आहेत. IT क्षेत्र जवळ आहे. आय हॅव डन माय ग्रॅज्युएशन फ्रॉम फर्ग्युसन कॉलेज पुणे अँड completed my MSc in economics from गोखले पुणे. शाबास. महेंद्र गायकवाड छातीचा बोजा पाठीवर टाळ्या करा. त्या प्रकाश बनकरचं कौतुक आहे. शाबास. मशिनरी तापलेले महेंद्र आक्रमक झाला आणि प्रकाश खालून निघालेला आहे. टाळ्या करा टाळ्या. असं मैदान, असं प्रेक्षक आणि असे पाहुणे, खचाखच गच्च भरलेलं मैदान. उमेश आणि या शेठ ठिकाणी- गायकवाड पैसे वसूल झाले का? नगरसेवक उमेश गायकवाड. उमेश भाऊ, दिनेश दादा याच साठी केला होता तास. ऐन टायमाला कुस्ती बदलली गेली तरी सुद्धा पैसेच फिटले पाहिजे अशी काटा कुस्ती जोडली. भारतातले 1 नंबरच्या जोडीतले दोन्ही पैलवान आणि उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी सुनील भाऊ व सोमनाथ भाऊ चंद्रकांत गायकवाड लक्ष्मी मंडप यांच्या वतीनं उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी 500 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. डिग्री सांगायचं कारण एवढंच आहे, बऱ्याच जणांना वाटतंय हातात माईक आहे, कान मुडा आहे, डोक्यावर भगवी टोपी आहे, पैलवान आहे, सगळ्याला सांगतंय करा पैलवान. तुमच्या माहितीस्तव फार चांगल्या ठिकाणावर फर्ग्युसनला ऍडमिशन घ्यायला मुख्यमंत्र्याचं शिफारस लागते जर मेरिट मध्ये नसाल तर. त्या कॉलेजचा विद्यार्थी आहे आणि मराठा समाजाच्या आरक्षणावरती ज्या गोखले अर्थशास्त्राने अहवाल दिला त्या गोखले अर्थशास्त्र संस्थेचा MSc इकॉनॉमिक्स आहे, ते पण मेरिट मधला विद्यार्थी आहे आणि आज एका चांगल्या कंपनीमध्ये सिनियर अनालिस्ट म्हणून कामाला आहे. तुमच्या KP मध्ये सुद्धा लेन नंबर 7 ला रणनिधी नावाची कंपनी, त्याच्यामध्ये मी चांगला अनुभव घेतला. बँकेमध्ये 4 वर्ष HR हेड होतो. सांगायचं तात्पर्य आहे, व्हाईट कॉलर क्षेत्रामधला माणूस तुम्हाला सांगतोय कुस्तीकडे वळा, कारण गरजेचं आहे. येणारी पिढी सशक्त व्हावी, सबल व्हावी, निरोगी व्हावी, निर्व्यसनी व्हावी आणि छडी टांग लावण्याचा प्रयत्न, त्याच्यासाठी आज हातात माईक घेतलाय. कारण खेळ भावना ज्याला जपता येते तो आयुष्यामध्ये यशस्वी होत असतो. नाही तर आज 10वीचे पेपर सुरू झालेत, 2% कमी पडले तर आत्महत्या करणारी काही कमी नाहीत. कच्च्या दिलाची पोरं आहेत आणि इकडं 2-2, 4-4 गुंठ्यावाले सुद्धा म्हणतात आमच्या लेकराला काय कमी आहे. हो, आणि आई म्हणती लागल मोडल खर्चटल. विनाशाच्या उंबरठ्यावरती तरुणाई उभी आहे. जमीन इकायची, बापाची गाडी घ्यायची, टाटाची अशी अवस्था आहे. काळ बदलला. आपली पोरं चांगली जन्माला घालायची असतील, निरोगी निर्व्यसनी करायची असतील तर कुस्ती कडवडणं काळाची गरज आहे. म्हणून मंडवाकरांचं हे मैदान आहे आणि माऊली कोकाटे आखाड्यावरती आला. हनुमान आखाड्याचा वस्ताद गणेशभाऊ दांगडांचा बट्टा या महाराष्ट्राचा, या पुणे जिल्ह्याचा नंबर 1च्या जोडीतला पैलवान. शाबास. महेंद्र आणि प्रकाश. दैनिक सकाळचे पत्रकार आदरणीय गावडे सर यांच्याकडून ज्ञानेश्वर असवले युट्यूब चॅनल यांच्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे. चला पहिला कुस्ती करा. आणि महेंद्र आक्रमक होते. शाबास. अमित विक्रम गायकवाड यांच्याकडून संजय चव्हाण कडेपूरकर यांच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे आणि ज्ञानेश्वर आसवलेसाठी 500 रुपयाचं बक्षीस. संजय भाऊ आपलं, आसवले सर आपलं बक्षीस. हा, चला पहिला कुस्ती करा. हे महाराष्ट्राचं वैभव आहे. प्रकाश बनकर कांबसारखा पोरगा आहे. बऱ्याच जणांना वाटलं असेल महेंद्रच्या पुढे किती चालणार आहे काय माहिती नाही. प्रकाश बनकरचा कुस्त्या युट्यूबला जरा सर्च करून बघा, अंदाज येईल. न थकता न थांबता सातत्यानं कुस्ती करणारा प्रकाश बनकर तर बलदंड ताकदीचा हा महेंद्र गायकवाड. स्कॉर्पिओ गाडी घेतली, तिचाही नंबर 605च घेतलाय भैयासाहेब त्यानं. महेंद्र बाहुबली म्हणतात त्याला. शाबास.
पंच फिरते रवा. आणि हनुमंतभाऊ गायकवाड पंच म्हणणार. सेना दलाचे कुस्ती कोच अनेक पैलवान घडवणारे. कुस्तीला पैसे गायकवाडांचे, पैलवान गायकवाड, पंच गायकवाड गायकवाड. आणि मैदान पण गायकवाडांचं. आणि पुकारणारे मी सागर खोदरे. सागर कोदरे आणि भैयासाहेब गायकवाड. अहो, दोघं आहेत. तात्या, त्याला एक पुरातन काळापासून संतांनी लिहिलेली एक ओवी आहे. इवलेसे रोप लावी येले द्वारी आणि त्याचा वेलू गेला गगनावरी. वा, करा टाळ्या त्या भैयांसाठी. मी मगाही सांगितलं होतं, पांढरी टोपी बघून त्या भैयाकडे कोणी जाऊ नका. गावामध्ये ज्येष्ठांमध्ये लहाना थोरात रमणारं हे माणूस आहे. तुम्ही कधी बघा, इंस्टाग्राम त्यांचं ओपन करून बघा, लाडक्या लहान बहिणी असतील किंवा भाऊ असेल त्यांच्याबरोबर सुद्धा करामती करण्यामध्ये भैया अग्रेसर आहे. हो, लहानासारखं होता येतं आणि थोड्यासारखंही वागता येतं. हे मोठेपण सहज येत नाही. अजितदादा आपल्यातनं निघून गेले. बरोबर. अजितदादा लहान लेकराबरोबर तेवढंच लहान होऊन संवाद साधायचे आणि मोठ्या माणसाबरोबर सुद्धा तेवढं ज्येष्ठत्व घेऊन संवाद साधायचे. हे नैसर्गिक देणगी असावी लागते. खरोखर 28 जानेवारीला सर, हा 2019 पासून आम्ही असं मोठं मैदान टिपून घेतोय. बरोबर. तेव्हापासून आजपर्यंत हा लोणकरांच्या जागेत मैदान झालं, कोदऱ्यांच्या जागेत झालं, आज गायकवाडाच्या जागेत मैदान आहे. आज आमच्या गावातले 4 नगरसेवक झालेत. सगळे तरुण तडफदार आहेत, काम करणारे आहेत. बरोबर. मग उमेश गायकवाड असतील, किशोर धारकर असतील, डॉक्टर दादा कोदरे असतील, आबनावे असतील, हा मुंढवा ग्रामस्थांतर्फे, हो. कुस्ती शौकीनांतर्फे, कुस्ती प्रेम करणाऱ्या सर्वांतर्फे या 4 नगरसेवकांना विनंती आहे, लवकरात लवकर स्वतःच्या गावाच्या मालकीचं मैदान त्यांनी मुंढवा गावातील सर्व तरुणांना, कुस्ती शौकीनांना, कुस्ती प्रेम करणाऱ्या सर्वांना उपलब्ध करून द्यावं. बरोबर. तरच त्यांच्या नगरसेवकांना सार्थक होईल. टाळी वाजायला लागलेली. खरोखर पंच त्या गोष्टीचा निर्णय घेत आहेत. जो पंचाने निर्णय घेतलेला आहे, बोला. ग्राउंड लेवलला कुस्ती बाहेर गेलेली आहे, आतमध्ये कुस्ती बसवली जाईल. हनुमंतराव गायकवाड सर निर्णय घेत आहेत. खरोखर आजच्या मैदानामध्ये एक अतिशय तगडी कुस्ती मैदानामध्ये चालू आहे. महाराष्ट्राची भूमी, साधू संतांची भूमी. डोक्याने चालतात ते मंत, अज्ञानी समाजाला ज्ञाने करतात ते संत. ही पुण्यनगरी आहे पुणे. म्हणजे आषाढी आणि कार्तिकीला पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भेटीला हजारो भावाने भाविक जातात. पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा होती चंद्रभागा. युगे 28 विटेवर उभा, 28 युग झालं विटेवर उभा. कटेवर हात आहे तो पंढरीचा पांडुरंग. त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी आषाढी आणि कार्तिकीला या पुण्यातून हजारो भाविक भक्तिभावाने जातात. कारण ही महाराष्ट्राची भूमी, साधू संतांची भूमी, शूरवीरांची भूमी. आणि हाताची नौंदर काढतोय महेंद्र. हो, काहीतरी घडणार आहे. पंच हाताची नौंदर काढण्याचा प्रयत्न महेंद्रचा चालू आहे. प्रकाश सावध आहे. असं मैदान, असं प्रेक्षक आणि अशा कुस्त्या करा टाळ्या. जबरदस्त ताकदीची दोन्ही पोरं आमने सामने. करा टाळ्या. याला म्हणायचं कुस्ती. अशी असती कुस्ती. 6 चपात्या खातो, 2 म्हशीचं दूध पितो, हलवणी दिसतो तो पैलवान नव्हे. अखंड साधना आणि खडतर तपश्चर्या, रोज लाल मातीचा घामाने चिखल करण्याची, ज्याच्यामध्ये जिद्द आणि जिदारी आहे तो पैलवान. पहिला वान म्हणजे पैलवान. सहजासहजी काही शक्य होत नाही. कष्टाच्या जोरावर पैलवान होता येतं. चला राऊंड मारा पळत. भार्गव शबास, शबास. भार्गव आवाळी शबास. आणि आणि बॅट. हो 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 हो. आबा आबा सावकाश. हो महेंद्र. जबरदस्त मैदान. आणि ज्यानं आता हलगी वाजवली भार्गव आवाळे. भैयासाहेब भार्गव जरा आकडे दे की.
हा भार्गव आवाळे नुसता हलगी वाजवत नाही. छत्रपती शिवाजी विद्यापीठात कोल्हापूरला प्रोफेसर आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा घरंदाज हलगीवाला त्याचा वडील संजय आवाळे, त्यांचा चिरंजीव हा भार्गव आवाळे तब्बल 12 प्रकारची वाद्य वाजवतो. फक्त हलगी नाही, टाळ्या करा त्याच्यासाठी. मंडुळकरांनी सगळी अशी गोळा करून आणलेली आहेत. आणि दादा शेळके आखाड्यात आला. गुरुजी बोला. दोन्ही पैलवानांना सांगणे अधिवेशन जवळ आलेले. हो. काय कुस्ती मधी करा, कोणाला इंजुरी अशी कुस्ती करू नका. दोघं मोठे पैलवान आहेत, त्यांना आपण सांगायची गरज पडायला नाही पाहिजे. बरोबर. महाराष्ट्र केसरीचं अधिवेशन जवळ आलेलं आहे. प्रकाश चल. चला. महेंद्र दुखापत होईल असं करू दुखापत होईल नका. असली कुस्ती करू नका. मैदान होत राहतील, कुस्त्या पडत राहतील. एकमेकाला दोघाला दुखापत होईल असं नका करू. फक्त माती घ्या दोघांना आणि टाळ्या करा दोघांसाठी. एकदा हात उंच करून. कुस्ती खेळ आहे, खेळाडू वृत्तीने कुस्ती करा एवढंच सांगणं आहे. कुस्ती 15-20 मिनिटाचे, अर्धा तासाचे आहे, पण आयुष्याचं जायबंदी व्हावं लागतं. त्यामुळं दोघांचं चांगलं नाव आहे आणि महाराष्ट्रातले अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून हे मैदान लाईव्ह पाहतायत. नाही हे आणि टाळ्या त्याने करा मान्य केलं. महेंद्र टाळ्या करा साठी. महेंद्रसाठी. हा आता कुस्ती दोघांना फक्त कुस्ती करा. हा बरोबर. चला. वाह, विनयशील आणि नम्र पैलवान असतोय. विनयशीलता आणि नम्रता हे पैलवानाच्या गळ्यातला दागिना असतोय. पैलवान किती मोठा झाला तरी गुरुच्या पायाला हात लावून दर्शन घेतो. विनयशील आणि नम्र पैलवान. समाजामध्ये 2च क्षेत्र राहिलेत, एक वारकरी संप्रदाय आणि दुसरं कुस्ती. याच ठिकाणी फक्त गुरुचा, वडीलधाऱ्या माणसांचा आदर केला जातो. कुस्तीला सुरुवात झालेली, पुन्हा कुस्ती समोरासमोर चालू झालेली. प्रकाश बनकर विरुद्ध महेंद्र गायकवाड असा महामुकाबला चालू आहे. एक ऐतिहासिक मैदानात संपन्न होत आहे मुंडवा केशवनगर. कुस्ती पूर्ण मध्ये घ्या. पुढच्या कुस्तीचे दोन्ही पैलवान आलेले. तिकडं माऊली कोकाटे मैदानवरती आलेला आहे. हा माऊली कोकाटे इंदापूर तालुक्यातला सराटीचा पैलवान आहे, हनुमान आखाड्याला सराव करणारा. आणि दादा शेळके माडा तालुक्यातला बेंबळ्याचा पैलवान आहे, आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाला सराव करणारा. या मैदान मधली नंबर 2 ची कुस्ती चालू कुस्ती नंतर लागणार आहे. दोन्ही पैलवान मैदान मध्ये आलेले आहेत. 2025 ला गेल्या वर्षी अहिल्यानगर जिल्ह्यातलं जामखेडचं अधिवेशन गाजवलं, कर्जतचं अधिवेशन गाजवलं दादा शेळके पैलवानने. आणि महाराष्ट्र केसरी झाला. तर सातारचं अधिवेशन गाजवणारा 2022 पैलवान माऊली कोकाटे. खरोखर महाराष्ट्रात जे नंबर 1 नंबर 2 ला लढणारे पैलवान आहेत ते सगळे पैलवान मुंडवा ग्रामस्थांनी आज एकत्र इथं आणलेले आहेत. खट्ट कुस्त्या जोडलेले आहेत, काटा कुस्त्या जोडलेले आहेत. रुपयाने रुपयाचा मोलच होणार. कष्टाचा पैसा आहे, कष्टाचा पैसा वाया जाणार नाही याची दक्षता घेतलेली आहे. मेहनतीच्या गाठी आहेत दादा शेळकेच्या मांडीवरती. सगळेजण बघतायत काय भानगड आहे. कष्ट आहे, कष्ट. रोज 2,000-2,500 बैठक मारावं लागते. आमच्या मांडीला तेवढं मोठं बँड सुद्धा कधी उठत नाही. तेवढ्या मेहनतीच्या गाठी आहेत. शुभम आप्पासाहेब गायकवाड इनामदार पाटील यांच्या वतीनं उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद शुभम दादा. इनामदार पाटील मोडताल. शबास. कडला बसलेले जपून बसा. 100 किलो वजन आहे. प्रकाश बनकर. अरे बाप रे, दादा फिरतरा, दादा फिरतरा. टाळ्या करा केलं. काटा खालती वरती व्हायला लागला. गायकवाड फिरतं राहा. याच साठी केला मध्ये घे, होता मध्ये घे, मध्ये घे. तास. याच साठी हजारो प्रेक्षक कुस्तीत तल्लीन झालेला आहे. हजारो प्रेक्षक. टाचणी पडली तरी आवाज येतोय का? हो, एवढी शांतता आणि स्तब्धता ही कुस्तीची किमी आहे. आणि खऱ्या अर्थाने या कुस्तीचे देणगीदार उमेश दादा ज्ञानेश्वर गायकवाड इनामदार पाटील नगरसेवक आणि दिनेश दादा ज्ञानेश्वर गायकवाड इनामदार पाटील. आपण धन्यवादास पात्र आहेत. फार चांगली कुस्ती. धैर्यशील गायकवाड. आपण
केलेलं दान आणि दिलेलं धन हे सत्पात्री आहे, हे पुण्यात्मक पुण्य आहे. कुस्तीसाठी आपण खर्च केलेला आहे. आणि त्याचप्रमाणे सुरुवातीच्या पार छोट्यातल्या छोट्या कुस्तीपासून मोठ्यातल्या मोठ्या कुस्तीपर्यंत प्रत्येकानं आपापल्यापर्यंत या कुस्तीसाठी देणगी दिली आहे. 11,000 पासून 2,51,000 सगळ्या ज्या देणगीदारांना देणगी दिली, खऱ्या अर्थानं धन्यवादास पात्र आहे. हे देश कार्य आहे, हे धर्म कार्य आहे, हे देव कार्य आहे, हे राष्ट्र कार्य आहे. आणि याच्यासाठी निर्णय घेतला जातोय हिंद केसरी महाराष्ट्र केसरी अभिदादा कटके यांनी म्हणजे मुंडवा ग्रामचा तर्फे त्यांना आपण निर्णय विचारला, कारण त्यांना आपल्या सगळ्यांना जास्त कळतं कुस्तीतलं या क्षेत्रातलं. आता कुस्ती करताना प्रकाशच्या कोपरा दुखापत झाली आहे आणि या पुढच्या महिन्यात अधिवेशन महाराष्ट्र केसरी स्पर्धा आहे. मैदानं रोज होतील कुठं ना कुठं. कुस्ती दोघांनी चांगली केलेली आहे, कडक केलेली आहे. दोघांना आपण शेवटची 2 मिनिटं देतोय. 2 मिनिटात कुस्ती झाली ठीक आहे, नाहीतर आपण कुस्ती सोडू. अत्यंत बहुमोलाचा 2 मिनिटाचा टाळ्या टाइम. करा जरा निर्णयासाठी. योग्य टायमिंगला योग्य निर्णय ही घ्यावा लागतो. 2 मिनिटं दिलेली आहेत. 2 मिनिटात काय निर्णय होणार. वेळ चालू झालेली. प्रकाश पंचमंडळी बनकर फिरते राहा आणि महेंद्र वेळ चालू झालेली. अत्यंत बहुमोलाचे 2 मिनिट दिलेले आहेत. 1-1 सेकंद भूतकाळात जमा व्हायला लागलेला आहे. वेळ कुणासाठी थांबत नाही. वेळ चांगली असो अथवा वेळ वाईट मध्ये घ्या. असो, माणसाचं जीवन घडवते ती वेळ. नका कुस्ती मध्ये करा. माणसाचं जीवन बिघडवते ती वेळ. वेळ ही अत्यंत बहुमोलाची असते. दोन्ही पैलवानांना सांगतोय, माग सरकू नका. माग सरकताल बाहेर टाकाल तर कुस्तीचा टायमिंग स्टॉप होईल. कुस्ती मध्ये करा 2 मिनिटं. पैसे सगळे गावकऱ्यांचे कष्टाचे आहेत. आम्ही खेळावर प्रेम करतो, तुमच्यावर प्रेम करतो, तुमची रिस्पेक्ट करतो. शबास. पुन्हा कुस्तीला समोरासमोर सुरुवात झालेली. 2 मिनिटाचं टायमिंग दिलेलं आहे. काय होणार 2 मिनिटात. हजारो प्रेक्षकांचे डोळे कुस्तीकडे लागलेले. काहीतरी घडणार आहे. या महाराष्ट्रामध्ये 1 जानेवारी ते 31 मे हा उन्हाळ्याचा कुस्तीचा सीझन असतो. यात्रे जत्रे निमित्त गावोगावी मैदानं होत असतात. या मैदानच्या माध्यमातून पैलवानाची खुराकाची उपजीविका भागत असते. कुस्ती हा खेळ 100 जणांची घरं चालवणारा कुस्ती खेळ आहे. नुसती पैलवानचीच उपजीविका कुस्ती खेळाच्या माध्यमातून भागते असं नाही. अगदी आईस्क्रीम विकणारे, शेंगदाणे विकणारे, चुरमुरं विकणाऱ्यापासून अनेक जणांची घरं चालवणारा हा कुस्ती खेळ आहे. म्हणून या भारतावरती अनेक आक्रमण आले. डच आले, पोर्तुगीज आले, फ्रान्स आले, इंग्रज आले. किती आले किती गेले. काळाच्या युगात अनेक कला लोप पावत गेल्या, पण कुस्ती कुणी संपवू शकलं नाही. 2019-20 ला कोरोनाची वैश्विक महामारी आली आणि कोरोनाच्या वैश्विक महामारीच्या कालखंडानंतर कुस्ती संपते काय असा प्रश्न निर्माण झाला होता. सागर दादा, तुम्ही 2019 ला मैदानचं मोठं नियोजन केलं. मी 2019 पासून तुमच्या गावामध्ये येतोय. माझं 7वं मैदान आहे. माझ्याबरोबर 2 वर्ष पुजाऱ्यांना कॉमेंट्रीला होते. नंतरच्या कालखंडामध्ये राजाभाऊ देवकते माझ्याबरोबर होते 2 वर्ष. नंतर बाबा लिमन सर होते आणि गेले 2-3 वर्ष झालं हंगेश्वर दायगुडे सर आहेत. तुमच्या गावाची आज 7व्यांदा मला सेवा करण्याची संधी मिळालेली आहे. जसं तुमचं मैदान नावा रूपाला आलं तेव्हापासून मी तुमच्या गावामध्ये येतोय. हे सगळं ह्या मुंडवा गावातील सगळे ग्रामस्थ जे आमच्या ह्या कमिटीवरती विश्वास टाकतात. हो. कसल्याही स्वरूपाचा कधी कुणी कसला प्रश्न विचारला नाही. आम्ही म्हणाल तेवढे पैसे आम्हाला खर्चायला दिलेले आहेत. त्यामुळे या सगळ्या मुंडवेकर ग्रामस्थांचं आणि कुस्ती शौकीनां, सगळ्यात पहिलं कुस्ती शौकीनांचं मनापासून हात जोडून आणि आभार. कुस्ती बरोबरीत सोडवली. टाळ्या करा टाळ्या दोघांसाठी. करा. टाळ्या टाळ्या टाळ्या. प्रकाश बनकर विरुद्ध महेंद्र गायकवाड कुस्ती बरोबरीत सोडवलेले. दोघांचं कौतुक आहे. चालू वर्षीचा महाराष्ट्र केसरी